नमस्कार, CTVच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत। गेल्या 10 दिवसांपासून घोडाझरी येथील शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आंदोलन सुरू होते। मात्र प्रशासनाची उदासीनता आणि मनमानी कारभारामुळे प्रशासन याकडे यत्किंचितही लक्ष देत नसल्याचे निदर्शनास आले। प्रशासनाच्या अशा हलगर्जीपणामुळे CTVने या प्रकरणात लक्ष घातले व या संदर्भातील शेतकऱ्यांचा आवाज CTVच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला। CTVच्या सततच्या बातम्यांनंतर प्रशासन हादरले आणि त्यांना घोडाझरी येथील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष देणे भाग पडले। CTVच्या पाठपुराव्यानंतर घोडाझरी येथे कार्यकारी अभियंता सिंग यांनी अखेर उपोषण स्थळी भेट दिली आणि पाणी देण्याचा निर्णय घेतला। तसेच यादव रामटेके यांना लिंबू सरबत पाजून उपोषण स्थगित केले। शेतकऱ्यांची पाण्याची समस्या ही तळोधी मायनर अंतर्गत 16,000 ते 26,000 पर्यंत कात्यायन यांच्या धबधब्यापर्यंत प्रशासनाने मान्य केलेली आहे आणि यानंतर रोटेशन पद्धतीने म्हणजेच आळीपाळीने पाणी देण्यात यावे असे सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता सिंग, कार्यकारी उपअभियंता मदनकर यांनी सांगितले। यावेळी शेतकऱ्यांनी अभियंत्यांचे आभार मानले। उन्हाळी हंगाम 2025-26 करता तळोदी मायनरला 26,000 फुटापर्यंत म्हणजेच कात्याचा भडभडापर्यंत पाणी देण्याचे ठरलेले आहे। याच्याकरता काही जे भूमा आणि सोनापूर भागातले जी आहे डिमांडनुसार काही क्षेत्र कमी करण्यात येईल, जेवढ्यांचे डिमांड आले त्याप्रमाणे, आणि तळोदी वितरिकेवर 26,000 उन्हाळी हंगामाला पाणी देण्याचं आता मान्य केलेलं आहे। CTV प्रतिनिधी परिमल मदनकर यांची रिपोर्ट।